जर निवडून आलो साहेब तर मला सर्वात पहिले शिक्षणाचा विषय पाहायचा आहे। तर आम्हाला आश्वासनच आतापर्यंत देण्यात आलेले आहे। आम्हाला प्रत्येक पक्षाने फक्त आणि फक्त उल्लू बनवलेलं आहे, ज्याला अपक्ष उमेदवार अब्दुल शकूर देशपांडे आम्ही यांच्याशी संवाद साधत आहोत। सर, आपण अपक्ष उमेदवारी केली, आपण सामाजिक काम करत आहात, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दृष्टिकोनातून भरी योगदान देत आहात। मग आपण आता जे खासदारकीसाठी उभे राहिले, योगायोगाने अगर निवडून आले तर भविष्यातील आपली कामकाजाची पद्धत काय? मी जळगावात जर निवडून आलो साहेब तर मला सर्वात पहिले शिक्षणाचा विषय पाहायचा आहे। महानगरपालिकेच्या शाळा आणि जिल्हा परिषदच्या शाळा ह्या फार कंडिशन खराब झालेली आहे। मी सर्वात पहिले शिक्षणावरती आणि नंतर आरोग्यावरती पूर्ण लक्ष देते। बरं सर, आता मुस्लिम समाज आर्थिक बराचसा काहीतरी सक्षम होतोय, पण शैक्षणिकमध्ये मागासलेला आहे, तर याबद्दल आपली भविष्यात काम करण्याचे विचार काय? मुस्लिम समाजात जास्त करून ड्रॉप आउट होणारे विद्यार्थी हे 12वी नंतर म्हणजे हायर एज्युकेशन नंतरचेच भेटतील तुम्हाला, आणि मुली ह्या 10वी नंतरच भेटत आहेत। मी माझ्या परीने हे करेल की कमीत कमी प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना त्यांना त्या फॅसिलिटीसाठी पूर्ण त्यांना जे आर्थिक त्यांची दुर्बलता आहे ती दूर करण्यात यावी। त्यांना शिक्षणासाठी पैसे वगैरे किंवा त्यांना जे आपली हे भेटतात स्कॉलरशिप वगैरे भेटतात ती त्यांना देण्यात यावी आणि ती त्यांच्यासाठी मी आणण्याचा प्रयत्न करीन। बरं, एकूण महाराष्ट्रामध्ये आपले उमेदवार किती उभे आहेत? आमच्या संघटनेतर्फे मी एक उभा आहे आणि मुंबईला एक उभा आहे। म्हणजे महाराष्ट्रात आपण 2 जागा आम्ही लढवत आहोत। बरं, कुठल्या तरी राज्य पक्षाशी हो का केंद्रीय पक्षाशी ज्याच्याशी संयुक्तिक तुमची युती व्हावं असं बोलणं वगैरे झालेलं होतं का? आमचं कोणत्याही पक्षाशी बोलणं वगैरे झालं नव्हतं। माझ्या पर्सनल लेवलवरती मी 2-3 पक्षांना अटॅच केलं होतं आणि आमच्या अध्यक्षांमार्फत ही 1-2 पक्षांना आम्ही अप्रोच केलं होतं, परंतु व्यवस्थित काही व्यवस्थापन झाल्यामुळे आम्ही ते करू शकलो नाही। बरं, आता तुम्ही 40 गावी आलेले आहात, बरोबर आहे। मग इथे तुमची काही कार्यकर्त्यांची टीम वगैरे अस्तित्वात आहे का? जळगाव जिल्ह्यात आमच्या महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषद या संघटनेत जळगाव जिल्ह्यातून 2000 हे सदस्य आहेत। जळगाव शहरात 40गाव शहरात आमचे काही सदस्य आहेत, काही पदाधिकारी पण आहेत। बरं, आज रोजी तुम्ही जी पत्रकार परिषद घेत आहात 40 गावी, आता ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर तर तुम्ही जनसामान्यांपर्यंत जाणारच आहात। मग विशेष करून मुस्लिम वर्ग तुमच्यासाठी आकर्षित व्हावं यामुळे तुम्ही कामकाजाची भूमिका काय राहणार? मी मुस्लिम समाजासाठी 2 विषयावरती हमखास मी मार्गदर्शन करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एक, आमच्या मुस्लिम युवकांना रोजगार नाही आहे, त्या रोजगारासाठी आम्ही प्रयत्नशील राहू नेहमी। आणि दुसरी गोष्ट, आमच्या मुस्लिम समाजाला नेहमी अल्पसंख्याकचा जो शिक्षणाचा 5% जो आरक्षण आहे तो दिला गेला नाही। आम्ही त्या अपेक्षेने मुस्लिम समाजाजवळ जाऊ की आपल्याला तो आरक्षण पाहिजे आणि आपण त्याच्यावरती काम केले पाहिजे। बरं, आता ही बातमी व्हायरल झाल्यानंतर एखाद्या विशिष्ट पक्षाने कधी तुम्हाला आश्वासन दिलं की तुमचं जे आरक्षण आहे आम्ही ते लागू करणार, मग तुम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देणार का? जाहीर पाठिंबा आम्ही त्यांना यासाठी देणार नाही साहेब की फक्त आम्हाला आश्वासनच आतापर्यंत देण्यात आलेले आहे। आत्तापर्यंत आम्हाला प्रत्येक पक्षाने फक्त आणि फक्त उल्लू बनवलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो, आणि त्यांनी फक्त जाहीर आश्वासन आम्ही त्याच्यावरती थांबणार नाहीत। कारण आम्हाला बऱ्याचशा पक्षांनी फक्त आश्वासन देऊन आत्तापर्यंत बरेचसे आमचे प्रश्न ते प्रलंबित ठेवलेले आहे आणि ते प्रश्न यासाठीच प्रलंबित ठेवलेले आहेत कारण आम्ही त्यांच्याकडे जसं दावणीला बांधलेला जनावर असतो तसं त्यांच्याकडे राहावं आणि ते आमचे फक्त ओट घेण्यासाठीच मर्यादित राहतात। बरं सर, मुस्लिम समाज काही अंशी 2% असो का 3% तो गर्भ श्रीमंत आहेच, बरोबर। त्यांच्या माध्यमातून तुमच्या समाजातील विद्यार्थ्यांना काही योगदान मिळतं का? आमच्या समाजातील विद्यार्थ्यांना काही गर्भ श्रीमंत लोकांकडून त्यांना भेटतं, परंतु गव्हर्नमेंटने जेवढं सपोर्ट करायला पाहिजे ते आज नाही आहे। जर गव्हर्नमेंटने याच्यावरती प्रॉपर त्यांना सपोर्ट दिला असता तर आज मुस्लिम समाजातील युवक आणि युवती ह्या मेन स्ट्रीममध्ये आल्या असत्या आणि समाजाच्या सोबत एकत्र चाललेल्या असत्या। बरं सर, आता
इथे बरेच मुस्लिम समाज सर्वपक्षीय कार्यकर्ते आहात. मग तुम्ही उमेदवारी जाहीर केल्यानंतर ते कार्यकर्त्यांचं तुम्हाला सहकार्य मिळेल का अशी अपेक्षा आहे का? हो, मला भेटलेलं आहे, सहकार्य भेटलेलं आहे. माझे बरेचसे जे पदाधिकारी आहेत यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे. प्रदेश अध्यक्षांनी आम्हाला लेटर पाठवलेलं आहे आणि प्रदेश अध्यक्षाच्या आमच्या सूचना केलेल्या आहेत पूर्ण कार्यकर्त्यांना जळगाव जिल्ह्याच्या, की आपल्याला हे सोबतच काम करायचं आहे, आव्हान करायचं आहे.